तर म्हटलं बापरे एवढं बॅलन्स कसं काय आला त्याच्यामध्ये. तर नंतर मी पटकन अॅनालिटिक बघितलं युट्यूब YT स्टुडिओ आणि त्याच्यात लिहिलं होतं की युअर पेमेंट इन सेंट. इतकी खुश झाली आज झालं कधी घर जावं आणि कधी सगळ्या वस्तू ठेवू आणि पटकन ATM कमवणं 10 रुपये कमवणं सुद्धा किती अवघड जातं. खरंच सगळ्यांना माहिती आहे की 10 रुपये सहज 10 रुपये नाही मिळत, 20 रुपये मिळत नाही, त्याच्यासाठी कमवावं लागतं, मेहनत करावं लागते. आणि मी आज एवढे पैसे कमवले मला विश्वास बसत नाहीये. पण मग मेहनत पण तेवढीच लागली. लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ काढणं, मोबाईल धरणं असा, तर लोक अशी बघतात वगैरे इकडे तिकडे. पण मी आता सगळं सोडलं, कधीच मिळत नाही म्हणून मेहनत करा आणि मेहनत करतच राहा, म्हणजे आपल्याला एक ना एक दिवस फळ मिळतंच. तर तसं मला आज झालेलं आहे. मेहनत केली खूप आणि आज मला त्याचं फळ मिळालेलं आहे. तर आता त्या पैशांचं काय करणार मी, काय तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील, तर मी त्या पैशांना हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर दिवसाची सुरुवात मी सकाळीच करते वॉकिंगपासून. बघू शकता वॉकिंगला चाललेली आहे आणि आतापर्यंत किती स्टेप्स झाल्या, 501 स्टेप्स झालेले आहे. आज छान मी गुड न्यूज म्हणजे छान बातमी सांगणार आहे. आज खूपच खुश आहे, आनंदी आहे. म्हटल्याला सकाळपासून सुरुवात करू. चला आता वॉकिंग करून घरी जावं लागेल, एक्सरसाइज करेल 15 मिनिटाची, मग चहा वगैरे. आणि दुपारी मी ती बातमी म्हणजे गुड न्यूज सांगणार आहे तुम्हाला. काय इतकी खुश आहे मी आज. घरी आली वॉकिंग करून. आता मी माझं गरम पाणी पिणार, नंतर चहा ठेवणार आणि मग नंतर एक्सरसाइज करणार 15 मिनिटाची. तर असं दिवस नंतर सुरू होतो आणि मला असं झालं मी कधी ती गुड न्यूज सांगू, तुमच्यासोबत शेअर करू, पण थोडंसं आवरून बिवरून मग शेअर करणार तुमच्यासोबत गुड न्यूज. चला आता पटकन आवरून घेते, सकाळचं सगळं झाडझूड करून घेते आणि मग डायरेक्ट नंतर बोलते. ते आता वाजले आहे 7:15 पर्यंत मी आली होती फिरून. आणि आपले विहानचे आणि कियाराचे फ्रेंड्स काय करतायत मग दाखवते. इतके मस्त खेळतात, झोपतात. आणि त्यांना टोमॅटो आणि आता हे पण देऊन बघितलं दुधी भोपळा, तो पण थोडा खाता, पण टोमॅटो भरपूर आवडतो. तर म्हटलं तुम्हाला दाखवायचा चहा होतोय माझा, तो पण तुम्हाला दाखवते. सध्या तर याच्यात आहे. चला आता मस्त ते फिरतील, झोपतील आणि काहीच टेन्शन नाही त्यांचं. आता इथे मी घर पण झाडायचं आहे, घर आज फरची पुसायची आहे, भरपूर कामं आहे. तोपर्यंत चला चहा पण होतोय. चहा झाला की 15 मिनिट मी एक्सरसाइज करणार. आज हे निघायचे पापड ते भरायचे, कुठे भरायचे काही कळत नाही. आता पिशवीतच भरून ठेवून देणार मी. चहा विदाऊट शुगर चहा. तर बाहेर बसूनच मस्त चहा इतकं छान लागतं ना मस्त. अजून पूर्ण सूर्य पण उगवला नाही आहे, भारी वाटतं.
आता विदाऊट शुगरची मला सवय पडली चहाची, तर असं गोड धरवत नाही जिभेवर, तर मला हाच आता विदाऊट शुगर खूप आवडतात. मस्त चहा आणि थोड्या वेळाने झाडझूड करून लगेच एक्सरसाइज करणार. तर आज मला जी गोड बातमी सांगायची ती म्हणजे कालच कळली होती. इतका आनंद झाला होता खरंच. तर काय असेल नक्की मला कमेंट करा पटापट. तर सांगतेच मी दुपारी पूर्ण म्हणजे बसवून वगैरे नीट सांगणार तुम्हाला काय बातमी आहे, गुड न्यूज आहे. तर असं झालं कधी सांगून कधी नाही माझ्या फॅमिलीला. थोड्या वेळ थांबावं लागेल त्यासाठी. चला आता सगळं आता चहा वगैरे पिऊन घेते, घर आवरून घेते पटापट, मग एक्सरसाइज करणार आणि मग बोलेलच तुमच्याशी. चला. फायनली माझी आलेली आहे यूट्यूबची फर्स्ट पेमेंट. त्याबद्दल मी बोलतेच तुमच्याशी. इतकी खुश आहे मी. आल्या देवाजवळ हे ठेवले होते, तर किती झाले काय झाले मी तुम्हाला आता सांगते तुमच्या व्हिडिओ. तर इथेच बसलेले आहे आणि तेच मी तुम्हाला सांगितलं की माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. पहिल्यांदा मी देवाजवळ ठेवलं. तर काय झालं किस्सा सांगते तुम्हाला आधी. त्याचा कसं काय कळालं मला फर्स्ट पेमेंट आलं असं. तर मला माहिती होतं की 21 ते 26 तारखेपर्यंत कधी पण येऊ शकतो फर्स्ट पेमेंट, असं मला नोटिफिकेशन आलेलं युट्यूबकडून. आणि तेच आम्ही ना भाजी घ्यायला गेलो होतो रात्री, किती 9 का 10 वाजता भाजी घ्यायला गेलो होतो जवळच्याच मार्केटमध्ये. तर तिथे काय झालं, वैभवचं पेटीएम चालत नव्हतं मोबाईल मधलं. तर मग मी माझं यूज करायला काढलं आणि हे केलं, म्हणजे पे केले पैसे 20 रुपये. आणि बघितलं म्हटलं एवढं बॅलन्स कसं काय आला, आणि त्याच्यात मोस्टली 1,500 असतील रुपये त्याच्यामध्ये. म्हटलं एवढं नवीनच मी अकाउंट खोललेलं आहे, ते पण खास युट्यूब साठीच खोललेलं आहे SBI मध्ये. तर म्हटलं बापरे एवढं बॅलन्स कसं काय आला त्याच्यामध्ये. तर नंतर मी पटकन अॅनालिटिक बघितलं युट्यूब YT स्टुडिओ, आणि त्याच्यात लिहिलं होतं की युअर पेमेंट इन सेंट. इतकी खुश झाली. असं झालं कधी घर जावं आणि कधी सगळ्या वस्तू ठेवू आणि पटकन ATM मध्ये जाऊन पैसे काढून आणू. मला हातात घ्यायचे होते माझे युट्यूबचं फर्स्ट पेमेंट, पैसे हातात घ्यायचे होते. तर इतका आनंद त्याच्या दुपटीने आनंद वैभवला झाला. आणि ते बोलले की तू करून दाखवलं. मला एकच शब्द बोलले की तू एवढ्या 4 वर्षात करून दाखवलं, कधीच थकले नाही किंवा कधीच माघार घेतली नाही, की कधीच युट्यूब बंद केलं नाही. एकदम फर्स्ट म्हणजे एकदम आपल्याला कसं कमी व्ह्यूज येतात, खूप आपण एवढं मेहनत करतो आणि एकदम कमी व्ह्यूज आले तर खूप त्रास होतो मनाला, खूप दुःख होतं, डिप्रेस होऊन जातं माणूस. पण तसं झालं नाही. तू केलं म्हणे, तू पूर्ण मेहनत केली, एवढी 4 वर्ष मेहनत केली. आता 4थं वर्ष चालू माझ्या युट्यूब जर्नीला. आणि मी म्हणते तर सगळ्यात जास्त सपोर्ट मला आहे वैभवचा. तर खूप सपोर्ट करतात वैभव. जरी ते भरपूर कमवतात, डॉक्टर आहे, भरपूर कमवतात वगैरे, पण ते काय बोलले की तू घरात बसलीये
तू करू शकते, व्लॉग करू शकते, तुला आवडतं ना व्लॉग करणं, रील्स काढणं, शॉर्ट्स काढणं, तर तुला आवड आहे तर तू तुझी आवड जप आणि कर. आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीचा सपोर्ट मला मिळालेला आहे. जेव्हा माझं युट्यूब चॅनेल पण नव्हतं तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं होतं की दीपा तू व्हिडिओज बनवायला सुरुवात कर, युट्यूब चॅनेल खोल. तर मी ऐकायचीच नाही, नको ग मला नाही चांगलं वाटत, असं तसं कसं काय करता, मला येत पण नाही. तर तरी तिने एकदम फोर्स करून मला करायला लावलं आणि मग वैभवने युट्यूब माझं खोलून दिलं, चॅनेल खोलून दिलं. तेव्हापासून मी आधी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायची, भरपूर शॉर्ट्स व्हिडिओ टाकायची. त्याच्यानंतर मग मला खूप म्हणजे कंटाळा यायचा शॉर्ट्स व्हिडिओ टाकून मला म्हणजे असं की काय टाकावं आज असं होऊन जायचं. त्याच्यानंतर मी व्लॉगिंगला सुरुवात केली आणि माझा पहिला व्लॉग होता तो माठ घ्यायचा, बालगाव स्टँडचा, फक्त 6 मिनिटाचा आहे, 6-7 मिनिटाचा आहे. तर तो व्लॉग टाकला होता आणि मी खूप लाजायची व्हिडिओज काढायला वगैरे, बाहेर पण मला व्हिडिओज काढायला खूप म्हणजे असं हे वाटायचं. तर तेच म्हणायचं तो वैभवचा जास्त सपोर्ट आहे, माझ्या बहिणीचा सपोर्ट आहे, माझ्या सासूबाईंचा सपोर्ट आहे. त्यात मला सारखं सांगताय युट्यूब कर, व्हिडिओ छान काढ, असं कर तसं कर. माझे सासरे होते ना तेव्हा ते सांगायचे, जेव्हा मी रेसिपी चॅनेल खोललं होतं ना तर ते म्हणजे का तू हातच दाखवते, तुझा चेहरा पण दाखव, मस्त छान कर. आम्ही फार्म हाऊसवर गेलो ना शेतावर तर इथला काढ व्हिडिओ, तिथला काढ असे सांगायचे. खूप सपोर्ट आहे माझा घरच्यांचा, म्हणजे माझ्या सासऱ्यांचा होता, आनंद सासूबाईंचा पण आहे आणि वैभवचा तर आहेच आहे, भरपूर जास्त सपोर्ट वैभवचा आहे. तर हे झालं माझं युट्यूबचं जर्नी, थोडीफार थोडक्यात सांगितली मी तुम्हाला. त्याच्यानंतर माझं फर्स्ट पेमेंट आलं तेव्हा म्हणजे किती आलं काय आलं तर ते सांगते. तर मी घरच्यांसाठी सगळ्यांसाठी कपडे घेऊ शकते, एखादा फोन घेऊ शकते, तेवढं मला पेमेंट आलेलं आहे. आणि मी सोशल मीडियावर सांगू शकत नाही की केवढं आलेलं आहे, कारण ते नाही सांगू शकत. फक्त एवढं सांगू शकते, आयडिया देते की सगळ्यांसाठी मी कपडे करू शकते, बाहेर जेवायला घेऊन जाऊ शकते हॉटेलमध्ये चांगल्या, नंतर फोन घेऊ शकते. तर एवढं पेमेंट आलेलं आहे मला. तर इतकी खुश झाली ना, स्वतः इंडिपेंडेंट झालो आपण. जरी वैभव डॉक्टर असले, भरपूर कमवतात वगैरे, त्यांच्याकडे दरवेळेस सांगायचं की मला हे पाहिजे ते पाहिजे, ते सगळं घेऊन देतात. ते स्वतःला घेणार नाही पण माझ्यासाठी सगळं घेऊन देतात, जे पाहिजे ते घेऊन देतात. पण जेव्हा आपले स्वतःचे पैसे असतात आपण दिल खुलास एकदम खर्च करू शकतो, किंवा याला घेऊ शकतो त्याला घेऊ शकतो, इंडिपेंडेंट होऊ शकतो. असं वाटतं मला की आपण मेहनत केली पाहिजे आणि इंडिपेंडेंट झालं पाहिजे आणि स्वतः खर्च केला पाहिजे. तर तेच माझं आहे. आणि मला मेन म्हणजे जग फिरायचं आहे, तर ते स्वप्न होईलच लवकर पूर्ण. आणि मला आता हे स्वप्न तर पूर्ण झालेलं आहे फर्स्ट पेमेंटचं. तसंच प्ले बटन माझं पटकन येऊ दे आणि जास्त सबस्क्राईब करा लवकर, म्हणजे माझं प्ले बटन पण येईल आणि अशीच मी मेहनत करेल. आणि सगळ्यात जास्त सपोर्ट असेल तर माझ्या युट्यूब फॅमिलीचं. तर त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे युट्यूब फॅमिलीने, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच मी आधीपर्यंत आली आहे. सर्वात जास्त श्रेय देईल तर मी माझ्या युट्यूब फॅमिलीला देईल, कारण ते माझे व्हिडिओज बघतात, कमेंट्स करतात छान आणि मला खूप मोटिवेट करतात. आणि मी अजून व्हिडिओज करायला म्हणजे मला असं उत्साह येतो व्हिडिओज करायला, जेव्हा मला छान कमेंट्स येतात तेव्हा. तर तेच जास्त सपोर्ट तर मी म्हणते माझ्या युट्यूब फॅमिलीचाच आहे. आणि खूप भारी वाटतंय, असं एक्सप्रेस करता येत नाहीये की माझं पहिलं पेमेंट झालेलं आहे. आणि इतकी खुश आहे. पहिल्यांदा मी देवाजवळ आणून ठेवलं आणि तेच तुम्हाला सांगितलं, मी ATM मध्ये गेली आणि खूप पैसे काढतानीच इतकी खुश होते ना की आता माझ्या हातात माझं पहिलं पेमेंट येणार. तर तेच सगळ्यात जास्त वैभवच खुश होते. दाखवलं एवढं 4 वर्षामध्ये दमले नाही वगैरे. आणि तुम्हाला खरं सांगते खूप मेहनत आहे युट्यूब म्हणजे चालवणं, युट्यूबचे व्हिडिओ बनवणं, एडिटिंग करायला तर 2-2, 3-3, 4-4 तास लागून जातात. मी सगळं मॅनेज करून, मुलांचं मॅनेज करून, स्वयंपाक करून, वैभवचा डब्बा करून, घरातलं साफसफाई करून, सगळं करून मी एडिटिंगला वेळ देते. एडिटिंगसाठी 4-4 तास लागतात करायला, खूप मेहनत लागते. आणि खरंच त्या मेहनतीचं फळ मला आज मिळालेलं आहे. आणि म्हणून मी खूप आनंदी आहे. आणि कधी पण मेहनत केल्याशिवाय फळ कधीच मिळत नाही, म्हणून मेहनत करा आणि मेहनत करतच राहा, म्हणजे आपल्याला एक ना एक दिवस फळ मिळतच. तर तसं मला आज झालेलं आहे, मेहनत केली खूप आणि आज मला त्याचं फळ मिळालेलं आहे. तर
आता त्या पैशांचं काय करणार मी, काय तुम्हाला खूप प्रश्न पडले असतील, तर मी त्या पैशांमध्ये फॅमिलीसाठी मी सगळ्यांसाठी कपडे काय खरेदी करणार, जे जे मला वाटतं ते जेवायला घेऊन जाणार. तर असं पूर्ण पैसे संपून टाकणार आहे. पहिलं पेमेंट सगळ्यांसाठी खरेदी करणार आहे आणि माझ्या स्वतःसाठी सुद्धा खरेदी करणार आहे. तर लवकरच पुढचा ब्लॉग येईल असतो तसा. तर खूप भारी वाटतंय मला आणि एक्सप्रेस करता येत नाहीये की माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. ते पण हातात किती मेहनत लागली, मॉनिटाईज करण्यासाठी मेहनत लागली. 4000 तास मी कसे कंप्लीट केले मलाच माहिती. पहिले मी जेव्हा युट्यूब सुरू केलं तर मी नातेवाईकांना सांगायची की मला सबस्क्राईब करा, मला सबस्क्राईब करा, मला याला त्याला सबस्क्राईब. तशी 50 की 60 सबस्क्रायबर मी माझ्या नातेवाईकांना सांगून 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 केलं. पण वैभवला इतकं वाईट वाटायचं की नको ग, तू मेहनत कर, आपोआप सबस्क्रायबर होते. तुझे व्हिडिओ जर आवडले लोकांना तर ते आपोआप तुला सबस्क्राईब करतील, कशाला तू. तर मग मी तर बंद केलं आणि मग मी व्हिडिओ करत गेले आणि लोकांना आवडत गेले मेन म्हणजे. आणि मला सबस्क्रायबर होत गेले आणि आता माझे सबस्क्रायबर एवढे झालेले आहे की मोठी फॅमिली झालेली आहे आपली युट्यूबची. तशीच हळूहळू मोठी फॅमिली होत जाणार आणि तुम्ही पण मला सपोर्ट करणार खूप. तर म्हणून जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि मला असाच सपोर्ट करत राहा. आणि मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन येईल. नाशिकचे तर भरपूर व्हिडिओज येतीलच आपले, पण त्याच्या बाहेरचे सुद्धा व्हिडिओ येणार, भरपूर येणार. तर छान छान वेगवेगळे व्हिडिओज मी करणार आणि तुमचे जेव्हा कमेंट येतात ना तेव्हा मी खूप मोटिवेट होते आणि अजून मी मला आयडियाज येतात भरपूर वेगवेगळ्या व्हिडिओच्या. आणि खूप माझ्या डोक्यामध्ये खूप व्हिडिओच्या म्हणजे आयडियाज आहेत, ते व्हिडिओज मला करायचे आहे. तर अशी मेहनत केलेली आहे मी. 4 वर्ष स्ट्रगल केलेला आहे, स्ट्रगलच म्हणता येणार. किती मी व्हिडिओज काढले बापरे, रोजचे व्हिडिओ टाकायचे. रोजचे माझे 1-1.5 हजार तर व्हिडिओ झाले. बाकीचे तर मी ना कॉपीराईट खूप लागलेले ते डिलीट केले. बाकीचे म्हणजे 500-600 व्हिडिओ तर मी डिलीट केलेले आहेत, त्याला खूप कॉपीराईट लागलेलं. पण एवढे मी व्हिडिओज केले. मलाच असं मी मागचा म्हणजे फ्लॅशबॅक गेलं ना आपण, तर त्याच्यात बघितलं मी की किती आपण व्हिडिओज केलेले, ओल्ड व्हिडिओ मी बनवले. बापरे, खूप मेहनत लागली आणि खूप इमोशनल झाले की मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. आणि अजून मी पुढे जाणार, जास्त मेहनत करणार, खूप खूप पुढे जाणार आणि माझे स्वतःचे स्वप्न मी पूर्ण करणार. तोच हेतू आहे माझा. आणि तेच त्याच्यासाठी तुमचा मला सपोर्ट पाहिजे आणि तुमची हिंमत पाहिजे, तुमची कमेंट्स पाहिजे, तेच मला पाहिजे आहे. बाकी दुसरं काही नाही. आणि आपण लवकरच ग्रीट मीट ठेवूच. आणि मी लाईव्ह कधीच गेलेली नाही, लाईव्ह व्हिडिओ कधीच बनवलेला नाहीये. तर विचार करते की एखादा लाईव्ह व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहिजे म्हणजे मी करायचा पाहिजे असेल, काय म्हणतात, तुम्हाला माझा लाईव्ह व्हिडिओ बघायचा असेल किंवा बोलायचा असेल माझ्याशी लाईव्ह वर, तर नक्की मला असं कमेंट करा. म्हणजे मी लाईव्ह वर येईल आणि भरपूर साऱ्या गप्पा मारू आपण. आणि तुम्ही पण माझ्या काही चुका असतील त्या सांगा, मी पण माझ्या काही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करेल त्याच्यातून. आणि मला जास्तीत जास्त कमेंट्स करा, त्याच्यासाठी मी नक्की लाईव्ह वर जाईल आणि आपण मस्त गप्पा मारू. तर मी अजून केलाच नाही व्हिडिओ लाईव्ह. म्हटलं माझे जास्त सबस्क्रायबर होऊ द्या, जास्त लोकांनी कमेंट्स करल्या तेव्हाच मी लाईव्ह वर जाईल. तर ह्या व्हिडिओला नक्की जास्त कमेंट्स करा आणि आपण मस्त लाईव्ह वर येऊ आणि छानपैकी गप्पा मारू लवकरच. तर तेच म्हणायचं होतं. तर फायनली माझं पेमेंट झालेलं आहे. किती वेळा मी बोलू मला कळत नाही, किती वेळा मी हा शब्द बोलले असेल ब्लॉग मध्ये. तर असतं ना एखादं म्हणजे किती मेहनत करून 500 रुपये कमवणं, 10 रुपये कमवणं सुद्धा किती अवघड जातं. खरंच सगळ्यांना माहिती आहे की 10 रुपये सहज 10 रुपये नाही मिळत, 20 रुपये मिळत नाही. त्याच्यासाठी कमवावं लागतं, मेहनत करावं लागते. आणि मी आज एवढे पैसे कमवले, मला विश्वास बसत नाहीये. पण मग मेहनत पण तेवढीच लागली. लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ काढणं, मोबाईल धरणं असा. तर लोकांशी बघतात वगैरे इकडे तिकडे. पण मी आता सगळं सोडलं. पहिले खूप लाजायचे, वैभव होतं मला सोडून निघून जायचे पटकन. पण मी इतकी लाजायचे ना काढायला, पटकन कट करून द्यायचे व्हिडिओ आणि परत कोणी बघून घ्यायची इकडे तिकडे, बघताय की नाही माझ्याकडे, आणि परत सुरू करायचे व्लॉग. तर पण आता हिंमत आली आहे. आता मी कुठे पण जाऊन बिनधास्त व्लॉग करू शकते स्वतःसाठी. आता मी कुठेच लक्ष देत नाही. इकडे तिकडे लक्ष दिलं ना तर आपण कधीच पुढे जात नाही. त्याच्यामुळे मी कुठेच लक्ष देत नाही. आता मी माझे मोबाईल घ्यायचा, व्लॉगला सुरुवात करायची. तर असंच करते. आणि आता मी इथपर्यंत पोहोचलेली आहे अशी व्लॉग करून करून, शॉर्ट्स व्हिडिओ करून करून.
अजून पुढे भरपूर मोठी जर्नी आहे, भरपूर व्लॉग करायचे आहे आणि त्यात तुमचा सपोर्ट मला पाहिजेलच आहे. तर तेच सगळ्यात जास्त सपोर्ट तर माझ्या युट्यूब फॅमिलीचा आहे, त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं. तर थँक्यू 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 सो मच. आणि घरच्यांचा तर आहेच आहे, वैभवचा तर आहेच आहे, पण सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या युट्यूब फॅमिलीचा आहे. तर तेच म्हणायचं होतं. किती बोलून किती नाही गप्पा मारू, आपण लाईव्हवर येऊ डायरेक्ट तेव्हा जास्त गप्पा मारू. तर तेच व्लॉग मी इथेच संपवते. आणि हा एवढाच व्लॉग होता, छोटासा नाही म्हणजे मोठा झाला आहे. माझं युट्यूब पेमेंट कसं आलं, काय आलं, किती मेहनत लागली. तर 4 वर्ष लागले माझे युट्यूब 3 वर्ष लागले कम्प्लीट युट्यूब पेमेंट येण्यासाठी मला. आणि मॉनिटाईज करण्यासाठी मला एक वर्ष नाही 7-8 महिने जर लागले असेल, लगेच माझं मॉनिटाईज झालं होतं. 4000 तास कम्प्लीट झाले ते. पण मग तिथून हळूहळू कसं मध्ये मध्ये मी टाकत नव्हती, आजारी वगैरे माझे सासरे वाढले होते त्याच्यामुळे व्हिडिओ टाकत नव्हती. तर मध्ये मध्ये माझे व्लॉगचे व्ह्यूज कमी होऊन गेले होते. तर म्हणजे मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होती, तर शॉर्ट्स व्हिडिओ डायरेक्ट बंदच केलं होतं आणि व्लॉगला सुरुवात केली. त्याच्यामुळे माझे जे सबस्क्रायबर ते कमी होऊन गेले होते. तर खूप मी खाली वर खाली अप अँड डाऊन असे म्हणजे फेसेस बघितलेले आहे माझ्या एवढ्या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये. पण फायनली आता छान व्ह्यूज पण येत आहे, कमेंट्स पण येत आहे, छान छान मैत्रिणी पण झालंय माझ्या आता भरपूर युट्यूबवर. भरपूर मी प्रत्येक कमेंट्सचं उत्तर देते. तर तेच म्हणत होती की मी प्रत्येक कमेंट्सचं उत्तर देते. मला जे कमेंट्स करतात त्याचं मी प्रत्येकाचं उत्तर देते, बोलते, त्यांच्याशी बोलते वगैरे. तर मला खूप भारी वाटतं की असं नाही की मी कमेंट्स वाचून आणि लगेच सोडून देते, पण मी प्रत्येक कमेंट्स आल्या ना छान छान मी बोलते, भरपूर गप्पा मारायला मला आवडतात. तर असं होतं माझी जर्नी. आणि थँक्यू सो मच माझं ऐकून घेतलं. माझं हॅपीनेस तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे. माझा आनंद मी तुमच्यासोबत ह्या व्लॉगमध्ये शेअर केला. आणि आता त्या पैशांचं मी काय करणार पुढे ते येतीलच व्हिडिओ, काय काय खरेदी करणार ते येतीलच व्हिडिओ. तर चला आता व्लॉग इथे सेंड करते, कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल हा. व्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा माझ्यासोबत. आणि छान छान कमेंट्स करा आणि अजून आयडियाज सांगा मला, म्हणजे मी अजून व्लॉग करायला सुरुवात करेल छान छान. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.